सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय त्यांची प्रतिक्रिया आहे, थोडक्यात जाणून घेणार आहोत. सर, आपण राजकारणात येण्यामागचं कारण काय? प्रभाग क्रमांक 34 मध्ये विकास तसाच रखडलेला आहे. गोरगरीब वंचित लोकांचा विकास रखडलेला आहे आणि महिलांसाठी योजना आहेत, त्या योजना महिलांपर्यंत पोहोचल्या जात नाहीत. हे सगळं महागच आहेत. प्रभाग क्रमांक 34 मध्ये रस्ते वगैरे तसेच कामा बाकी आहेत. त्यामुळे मी प्रभाग क्रमांक 34 मध्ये उतरलेले राजकारणात आलेलो आहे. जर समजा प्रभाग क्रमांक 34 मधील जनतेनं जर तुम्हाला निवडून दिलं, काम करण्याची संधी दिली, तर पहिल्या 100 दिवसामध्ये आपण काय विकास कराल किंवा कोणत्या विकास कामाला प्राधान्य द्याल? प्रभाग क्रमांक 34 मधील पहिले सर्व मी रस्ते दुरुस्त करून घेईल. त्यानंतर जिथं जिथं पाणी नाही, पाण्याची टंचाई महिलांसाठी मी सर्व महिला भगिनींसाठी घरोघरी जाऊन त्यांना सरकारी योजना पुरवल आणि सर्व सामान्यांपर्यंत सर्व योजना पोचवेल.